मित्रांनो, आम्ही आता या रिसॉर्टमध्ये स्विमिंग वगैरे केलेलं आहे, विश्रांती घेतलेली आहे आणि क्रिकेट पण खेळलेलं आहे. आता थोडंसं ट्रेकिंग करूया. तुमच्या समोर दिसतोय हा डोंगर आहे, जंगल आहे. खरं तर या जंगलामध्ये असं फिरायचं नसते, सुरक्षिततेचा कारणास्तव. तर आपण थोडंसं पुढं येऊन जाऊन येऊया. आणि दसऱ्याच्या वेळी पहिला असेल तर हे एवढं मोठं झाड आपण पाहतोय आणि याचंच त्यालाच सोन्याचं झाड असं म्हणतात. याचीच पानं आपण दसऱ्याच्या वेळी एकमेकाला देत असतो. हे समोर डोंगरावर घनदाट जंगल आहे. थोडस आपण चालूया, फिरूया, आनंद घेऊया निसर्गाचा. हे काय आहे? हा दगड आहे. काय आहे नेमकं पहा. बॅलन्स करून ठेवलाय दगड, छान आहे, मस्त. हे जंगलातले वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष आहेत. बदाम, काजू, हे बिब्याच झाड दिसतात. हे झाड कुठलं आहे? समोरच बिब्याच आहे का काजूच आहे? काय ओळख येत नाही. या जंगलामध्ये तुम्हाला एक खेळ दाखवतो. आपण कदाचित लहानपणी खेळलो असेल. हे जे समोर दिसतं हे छोटंसं होल आहे. कोल्ह्याचा होल किंवा काय त्याला म्हणतात, आपण पूर्वी काय म्हणायचो त्याला, कोल्ह्याचं घर असं म्हणायचो. यात जर आपण एक मुंगी टाकली तर ते मुंगी खाली जाते आणि ते कोल्हा त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करतो आणि मुंगीवर येते, कोल्हा पण वर येतो. मुंगी जाते खाली आणि कोल्हा वर येतो. जरा बघूया, प्रयत्न करूया. आता इथं मुंगी शोधायचं अवघड आहे, तुम्हाला दाखवायचं पण आता मुंगी कुठे सापडायची. दुसरं काय टाकता येते का बघा, जिवंत पाहिजे, हालचाल केली पाहिजे तुम्ही. इथे बघा वारो कुठे आहे का बघा, वारो हे इथं बघा, ते कुठे आहे का बघा. आता आम्हाला या ठिकाणी मुंगी शोधायची वेळ आली. आता मुंगी शोधल्याशिवाय तुम्हाला ते कोल्हा दाखवू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. मुंगी तर शोधली पाहिजे, नाही तर कोल्हा तरी सोडला पाहिजे. ते कुठेतरी मुंगी असणार आहे. ते मुंगी असण्याची शक्यता आहे. ते कुठेतरी नाही, कुठे नाही. चला बघूया, सापडली तर तिथेच कोल्ह्याला बाहेर काढू.